आलेली आहे बारामती लोकसभा मतदारसंघात. बारामती म्हटल्यानंतरच डोळ्यासमोर काही चित्र आपोआप आपल्या स्पष्ट होत असतात, येत असतात. मात्र बारामती लोकसभा मतदारसंघ नेमका कसा आहे, त्यातल्या ज्या विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांची नेमकी गणितं कशी आहेत. बारामती म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येतं ते शरद पवारांचं नाव, अजित पवारांचं नाव आणि आता तिथल्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे. मात्र बारामती यावेळेला विशेष चर्चेत आलेला आहे. देशाचं लक्ष बारामतीकडे लागलेलं आहे. याचं कारण ठरलेलं आहे ती इथली लढत. त्या सगळ्याचाच आढावा आज आपण या निवडणूक यात्रा विशेष कार्यक्रमात घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत सुप्रिया सुळे. ताई, मागच्या वेळेसचं वातावरण आणि ह्या वेळेसचं वातावरण राजकीय खूप बदललेलं आहे आणि आत्ता सध्या तर प्रचंड उकाडा सुद्धा आहे. तसंच राजकीय वातावरण खूप तापलंय. परिस्थिती प्रचंड बदललेली आहे. पक्ष फाटाफूट आणि पुढची सगळीच गणितं. तर मागच्या वेळेसचं आणि ह्या वेळेसचं काय बदल वाटतो आहे? वातावरण बदललेल्या ह्याच्यात आव्हानात्मक जास्त आहे अर्थातच, कारण का मागच्या इलेक्शनला दुष्काळाची परिस्थिती नव्हती. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ आहे, पाण्याची कमतरता आहे आणि तीच परिस्थिती आज ते सगळ्यात मोठं राज्य आणि देशासमोरचं आव्हान आहे. मागच्या वेळेसचा ह्याच्या सगळ्या आधीच्या निवडणुका आम्ही ज्या बघितल्या होत्या त्या अशा बघितल्या होत्या की साहेब स्वतः सगळं नियोजन करायचे आणि मग ग्राउंडवर सगळं पुढचे सगळे तुम्ही लोक सांभाळायचात आणि त्याच्यात स्वतः अजित पवार सुद्धा असायचे. ते ह्या वेळेला चित्र वेगळं आहे. सो ग्राउंडवरचं मॅनेजमेंट करताना थोडं जास्त एक वेगळ्या प्रकारे नियोजन करावं लागतंय किंवा मग ते कसं? कारण आम्ही मागच्या वेळेसच्या आधीच्या सगळ्या निवडणुका त्या या अशा बघितलेल्या आहेत. पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतात लोक. असं म्हटलं जातंय की हे पवार विरुद्ध पवार नाही, सगळीकडनं म्हणजे भाजपकडनं महायुतीकडनं असं थेटपणे प्रोजेक्ट केलं जातंय की हे राहुल गांधी विरुद्ध मोदी हे प्रोजेक्ट करणं त्यांच्यासाठी जास्त सोपं आहे, सोयीस्कर आहे की इथल्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग इथे जे काही आहे त्याच्याकडे मतदारांचं एक लक्ष वळवण्यासाठी म्हणून हे असं प्रोजेक्ट करायचं. या संपूर्ण इलेक्शनमध्ये जी महत्त्वाची विषय आहेत देशाच्या समोर त्याबद्दल सत्ताधारी बोलतच नाही. जे आहेत महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार. म्हणजे भ्रष्टाचार इतका झालेला आहे. या इलेक्टोरल बॉन्ड्सबद्दल माननीय सुप्रीम कोर्टच बोललेले आहे. द बिगेस्ट स्कॅम, हे माझे शब्द नाही आहेत, माननीय सुप्रीम कोर्टाचे आहेत. आणि त्याबरोबरच होणारा बेरोजगारी प्रचंड झाली. IIT तुम्ही बघताय 35% मुलींना नोकऱ्या मिळत नाही. तो एक गंभीर विषय. आणि त्यानंतर प्रचंड महागाई, डाळ 200 रुपये किलो झाली. तुम्ही म्हणताय की मूळ मुद्द्यांकडनं बोललंच जात नाहीये. मंगळसूत्र हा त्याचाच एक भाग म्हणायचा. शक्यता नाकारता येत नाही. पण तुम्ही स्वतः त्या स्टेटमेंटकडे आणि अशा प्रकारच्या स्टेटमेंट्सकडे कसं बघता? म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं महिलांना डिरेक्टली मंगळसूत्र हे बोलून एक महिलांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. मी तुम्हाला खरं सांगू, माझं सगळं लक्ष हे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि दुष्काळावर आहे. आणि मला असं वाटतं की सत्तेतले लोक यांच्यावर ह्याची जबाबदारी जास्त असते, कारण का ते निर्णय प्रक्रियेत आहेत आणि त्याच्यामुळे ते मूळ मुद्दे मी सोडत नाही. आय डोंट गेट डिस्ट्रॅक्टेड, दॅट इज इट. असं म्हटलं जातंय महायुतीकडून, भाजपकडून की आम्ही जेवढी कामं केली तेवढी आधी झाली नाहीत. मग असं का बरं म्हटलं जात आहे? मग कामं जी काही केली की ती फक्त ह्याच काळात केली का? असं कामं हे पण एक वेगळं प्रोजेक्शन. काहीतरी बोलायला पाहिजे त्यांनी, कारण का त्यांच्याकडे आता मुद्देच नाहीत बोलायला. आत्ता मगाशचा तुमचा सगळा संपूर्ण दौरा होता तो बिबवेवाडीतला, खडकवासला. मागच्या वेळेला तिथून लीड कमी होतं. सो ह्या वेळेला कशा प्रकारचं नियोजन असेल की तिथून लीड वाढेल? मला असं वाटतं माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, कारण का मी भ्रष्टाचार केलाच नाही. आणि त्यानंतर मी 15 वर्ष
माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स, माझा म्हणजे माझा मतदारसंघातला संपर्क आणि केलेली एक टीम वर्क म्हणून केलेली कामं ही लोकांच्या समोर आहेत. पण टीमवर्क न म्हणता फक्त भाषणं म्हणजे कामं नाही असंही म्हटलं जातंय. मग हा आरोप का केला जातो? कारण तुम्ही म्हणताय कार्य अहवालात सगळंच आहे, पण मग तरीही हे असं का? माझ्या विरोधात बोलायला काही नाहीच आहे ना त्यांच्याकडे. काय बोलणार? साधारण जे आरोप असतात त्यातला कुठला आरोप ते माझ्यावर करणार? भटकती आत्मा अशा प्रकारचं जे काही बोललं गेलेलं आहे त्याच्याबद्दल अर्थात प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पण तुम्ही स्वतः अशा स्टेटमेंट्सकडे कसं बघताय? खरं सांगू, ही माझी स्टाईल ना, पवार साहेबांची स्टाईल ना माझी स्टाईल. एक तर आम्ही विरोधकाला शत्रू मानतच नाही. विरोधक आमचे वैचारिक आहेत, वैयक्तिक नाही. आणि माझ्यावर तरी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झालेत, त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेब हे फार मोजून मापून बोलतात. आणि त्याच्यामुळे हे जे काही स्टेटमेंट आलं, मला असं वाटतं की मी त्याचा एवढा विचार करत नाही. पवार साहेबांनी काल स्वतःच सांगितलं की त्यांची आत्मा ही फक्त शेतकऱ्याची किती जवळीक आहे. आणि आदरणीय जयंत पाटील जे म्हणले की महाराष्ट्राची आत्मा शरद पवार, शरद पवारांचा आत्मा महाराष्ट्र. त्याच्यामुळे आमच्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप जबाबदारीच्या आहेत. म्हणजे त्याच्यात मला असं वाटतं फार काही वेळ न घालवता आता ठीक आहे ते बोललेत तर काय करणार आपण. एक महत्त्वाचं, आम्ही जसं इलेक्शन डिक्लेअर झालं, उमेदवारी डिक्लेअर झाली, बघितलेलं आहे की स्वतः साहेब अनेक भागांमध्ये गेले, लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. आत्तासुद्धा प्रयत्न विरोधकांकडून असे होत आहेत की जे म्हणून शरदचंद्र पवार पक्षातले लोक असतील त्यांना आपल्याकडे ओढून घेणं. अगदी भोरमधलं नुकतंच घडलेलं उदाहरण हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुरू आहे. मतदान अगदी तोंडावर आलेलं आहे. मग या सगळ्याला कशा प्रकारे तोंड देणार, का थेट जनताच याला उत्तर देईल असं वाटतं तुम्हाला? अर्थातच जनताच उत्तर दिलं आणि ते वीक असल्यामुळेच तोडातोडी अजून चालली ना. एवढी सगळी यंत्रणा सगळी असताना अजून तोडतायत, याचा अर्थ काहीतरी त्यांच्याचकडे प्रॉब्लेम आहे. जर आपण अभ्यास व्यवस्थित केला असेल तर आपण दुसऱ्याचा पेपर कशाला बघू? सुप्रियाताई, तुम्ही स्वतः आत्ता लोकांमध्ये जाताय, भेटीगाठी घेताय, लोकांचा तुम्हाला चांगला एक रिस्पॉन्स मिळताना आम्ही स्वतः बघितलेला आहे. पण आता जेव्हा तुम्ही लोकांमध्ये मिसळता तर ज्या सगळ्या घडलेल्या घडामोडी आहेत तर त्याबद्दल तुम्हाला लोक काही म्हणजे एक काही प्रतिक्रिया देतात का, काही बोलतात का? त्यांना अर्थातच आदरणीय पवारसाहेबांवर अन्याय झालेला आहे, तो लोकांना आवडलेला नाही असं लोक म्हणतात. आणि त्याबरोबर ताकदीने मी एक लेख म्हणून उभी राहिली आहे. आणि ते मला असं सांगतात, लोक सांगतात, मी म्हणत नाही की म्हणजे सुप्रिया उभी राहिली एक, आणि यशस्वी झाल्यानंतर प्रत्येक घरात एक सुप्रिया ही ताकदीने वडिलांबरोबर उभी राहू शकते. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि वडिलांबरोबरच उभी राहा, सत्याच्या बरोबर उभी राहा आणि ताकदीने लढ, आम्ही तुमच्याबरोबर आहे, हे सातत्याने लोक मला सांगतात. आणि आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींवर जो अन्याय झालेला आहे तो लोकांना आवडला नाही असं लोकच म्हणतात. तर राज्याबद्दलचं तुमचं चित्र आत्ता एवढे 3 टप्पे पाहिल्यानंतर, मतदानाची आकडेवारी टक्केवारी पाहिल्यानंतर तुम्हाला साधारणतः काय वाटतं? महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स अतिशय चांगला असेल. आणि मला वाटतं 400 पार त्यांनी स्वतःच ड्रॉप केलंय बोलायचं. एक महिला लोकप्रतिनिधी जेव्हा उभी राहत असते तर तेव्हा महिलांसाठी म्हणून आपण एक वेगळ्या पद्धतीने विचारही करत असतो. महिला धोरण साहेबांनी आणलं होतं, ऑफकोर्स आम्ही ते सगळ्यांनी बघितलं, त्याच्याबद्दल वाचलं. पण या पुढच्या काळातल्या आत्ताच्या महिलांबद्दलच्या वेगळ्या समस्या आहेत अनेक, म्हणजे वर्किंग वुमन असतील किंवा इतरही, तर त्याबद्दल मग कशा पद्धतीने आत्ताच्या लोकप्रतिनिधींनी बघायला हवं, किंवा तुम्ही मग त्याच्याबद्दल कशा प्रकारे विचार करताय आणि मग ते कशा प्रकारे पुढे सोडवण्यासाठीचा प्रयत्न तुमचा असणार? एकतर मी महिला खासदार नाही, मी खासदार आहे आणि माझे सगळे स्टेक होल्डर्स आहेत. त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक घटकाच्या बद्दल जातीने मी लक्ष घातलं पाहिजे. आणि महिला त्याचा एक महत्त्वाचा 50% भाग आहे. त्यामुळे हे सगळे लेवल, पॉलिसी लेवलला आम्ही सातत्याने लक्ष घालतो. ताई, आत्ताचं मवियाचं तुम्ही म्हणताय तसं की एक मजबूत असं संघटन वाटतंय, कार्यकर्त्यांच्या लेवलला सुद्धा हे जाणवतंय, जे खरं तर मधल्या काळात थोडंसं एक असं वाटलं होतं की मविया स्थापन झाल्यानंतर हे चित्र कसं असेल, म्हणजे काही वेगळ्या विचारांचे लोक एकत्र आले तर सुरुवातीला काही ठिकाणी खटकेही उडाले. पण आत्ता या मध्यंतरीच्या काळातल्या घडामोडी यामुळे अधिक मजबूतीनं मविया आता एकत्र आलेली आहे असं वाटतं का? आम्ही ताकदीने या हुकुमशाहीच्या विरोधात लढतोय. महाराष्ट्रावर जो अन्याय होतोय, महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या दुसऱ्या राज्यात दिल्या जात आहेत, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार,
हे किती दुष्काळ, केवढे मोठे प्रश्न आज महाराष्ट्राच्या समोर आहेत. कोणीतरी बोललं पाहिजे ना. सगळेच जर चुकीच्या बाजूने उभे राहिले तर राज्याची जबाबदारी कोण घेणार मग? संविधान बदलाचा सातत्यानं म्हणजे एक वक्तव्यात समोर आलं. त्या वक्तव्यानंतर खरं तर ही चर्चा पुन्हा सुरू झाली आणि सातत्यानं आता महायुतीच्या नेत्यांना हे सांगावं लागतंय की आम्ही नाही, हा प्रयत्न त्यांचाच आहे. काँग्रेसकडनं जे केलं जातंय आरक्षण मुस्लिमांना देऊन एक वेगळ्या प्रकारे ते सगळं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होतो आहे. हो, कारण का म्हणजे भारतीय जनता पक्षाने एक नाही 2 वेळा त्यांचे खासदार म्हणालेत की आम्हाला संविधान बदलायचं आहे. त्याच्यामुळे हा विषय आम्ही सुरू केलेलाच नाही, त्यांनी सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. पण ते डायव्हर्ट करतायत वेगळीकडे विषय. हो, पण ते डायव्हर्ट होत नाही आहे ना. पण तिथेच राहते. काँग्रेसचा काय संबंध आहे सगळ्याशी? आणि काँग्रेसकडे सुप्रीम पॉवर होती 70 वर्ष, कुठे बदललं काँग्रेसने? त्यामुळे काँग्रेसच्या उगाच काहीतरी काही घुमून फिरून 10 वर्ष झाली तरी शेवटी काँग्रेसवरच येतात ते. कारण का त्यांच्याकडे स्वतःचं बोलायला काहीच नाही. खूप खूप धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी वेळात वेळ काढून संवाद साधला. नाही अजिबात नाही, पण तुम्ही बोललात आमच्याशी याच्याबद्दलच खूप खूप धन्यवाद. वेळ दिलात त्यासाठी थँक्यू. या भागात याच ठिकाणी सध्या सुनेत्रा पवार यांचा प्रचार सुरू आहे. सुनेत्रा पवार अजित पवारांच्या पत्नी आणि यावेळेला सुप्रिया सुळेंविरोधात त्या मैदानात उतरलेल्या आहेत. महायुतीकडून त्यांच्या प्रचारासाठी अगदी सगळी यंत्रणा कामाला लावण्यात आलेली आहे. सुनेत्रा पवार स्वतः मान्यवरांच्या भेटीगाठी घेतात आहेतच, मात्र कॉर्नर बैठका असतील, छोट्या छोट्या सभा असतील, मंदिरांना भेटीगाठी असतील किंवा सोसायट्यांमध्ये जाणं असेल, हे सुद्धा सगळंच सुनेत्रा पवार यांच्याकडनं सुरू आहे. अगदी जोरात प्रचार सगळा महायुतीकडून सुरू आहे आणि स्वतः सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या या संपूर्ण मतदारसंघ जो आहे तो पिंजून काढताना आपण पाहतोय. अगदी छोटे छोटे पॉकेट्स असतील त्या ठिकाणी सुद्धा स्वतः सुनेत्रा पवार जात आहेत. काही महत्त्वाचे त्या ठिकाणचे सोहळे असतील त्याला सुद्धा सुनेत्रा पवार हजेरी लावतात. तुतारी वाजवणारा माणूस हे यावेळेस सुप्रिया सुळे यांना मिळालेलं निवडणूक चिन्ह आहे. म्हणजे त्यांच्या पक्षाला मिळालेलं हे चिन्ह आहे, ज्याचा प्रचार किंवा ज्याचा प्रचाराचा शुभारंभ त्यांनी रायगडावर केलेला होता. आत्ता सध्या बिब्बेवाडीच्या या परिसरात सुप्रिया सुळे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्यांचेच काही कार्यकर्ते आत्ता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनंच आपण आज जाणून घेऊया की नेमका यावेळेसचं त्यांना वातावरण जे आहे ते कसं जाणवतं आहे. तुम्ही गेले काही दिवस सुप्रियाताईंबरोबर प्रचारात फिरताय. यावेळेसची निवडणूक वेगळीही आहे आणि अगदी अटीतटीची आणि प्रतिष्ठेची सुद्धा आहे. पण तुम्ही मागच्या वेळेसचा सुद्धा प्रचार बघितलेला असणार सगळ्यांनी अगदी जवळून आणि ह्यावेळेसचा प्रचार बघताय आणि लोकांचा रिस्पॉन्स बघताय. मला तुमच्या सगळ्यांकडनं हे जाणून घ्यायला आवडेल की काय फरक वाटतोय. तुम्ही सांगाल की जनतेच्या रिस्पॉन्समध्ये मागच्या वेळेसच्या आणि ह्यावेळेसच्या काय फरक आहे? यावेळेसची निवडणूक ही पूर्णपणे जनतेने हातात घेतलेली आहे. गेल्या वेळेसच्या इलेक्शनमध्ये आणि ह्या इलेक्शनमध्ये असा फरक आहे की महाराष्ट्राच्या जनतेला हे आवडलेलं नाहीये की उद्धव साहेबांनी शरद पवार साहेबांवरती जो अन्याय झालाय ते लोकांना दिसतंय. की आता लोकांना काय एवढं पहिल्यासारखं कळत नाही असं नाही आहे. प्रत्येक अपडेट तुमच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचते. जो अन्याय झाला आहे उद्धव साहेबांवरती आणि शरद पवार साहेबांवरती, त्यांच्या पक्षांवरती, तो लोकांना आवडलेला नाही आहे. आणि त्यामुळे सध्या फक्त तुतारीचाच विजय दिसतोय किंवा तुतारीचंच वारं दिसतंय. हे मला नक्की वाटतंय. आणि तुतारी निवडून येणार, 100% तुतारी वाजणार बारामती लोकसभेत. तुम्ही विश्वास व्यक्त करताय, मात्र यावेळेसची लढाई आहे ती अतिशय कठीण, अटीतटीची आणि अगदी घरातलीच आहे. आणि फक्त राज्याचं नाही तर देशाचं लक्ष या लढाईकडे लागलेलं आहे. कारण थेट केंद्रीय मंत्र्यांनी A फॉर अमेठी आणि B फॉर बारामती म्हटलेलं आहे. सो तेव्हापासून ही सगळी बारामतीसाठीची प्रतिष्ठेची लढाई भाजपनं केलेली होती आणि आता तर त्यांच्याकडून काही महत्त्वाची लोकांची वक्तव्यसुद्धा आपण नेहमीच ऐकतो आहोत. असं सगळं असताना सुप्रिया सुळेंसाठी यावेळेसची निवडणूक ही अतिशय कठीण आहे, कारण घरातूनच आव्हान आहे. मुळातच ही निवडणूक तशी कठीण नाही. ही निवडणूक आहे ही स्वाभिमानाची लढाई. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आज प्रत्येक नागरिक, प्रत्येक मतदार हा रस्त्यावरती उतरलेला आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. सुप्रियाताईंचा विजय हा निश्चित आहे. फक्त आता लीड मोजणं बाकी आहे. ते फक्त लीड मोजणं बाकी आहे. पुढचा अतिशय महाराष्ट्रावरती जो अन्याय झालेला आहे, इथले प्रकल्प पळवलेले आहेत, तरुण आमचे बेरोजगार आहेत,
अनेक या गोष्टी या तिथं राहिलेल्या आहेत. या तुम्ही सांगितलं की ज्या नेत्यांनी सांगितलं की आता सुप्रियाताईंबद्दल पवारसाहेबांबद्दल जी वक्तव्य करतात तेच नेते बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की त्यांनी पवारसाहेब माझे गुरु आहेत. पवार जे अशा 100 बारामती अख्ख्या देशामध्ये तयार झाल्या पाहिजेत हे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. बारामती हा विकासाच्या पाठीमागं उभा राहणारा आहे, द्वेषाच्या पाठीमागं उभा राहणारा नाही. तुमचं म्हणणं लक्षात आलं. लीडचा मुद्दा तुम्ही काढला म्हणून मी तुमच्याकडे येते. मागच्या वेळेचा हाच तो मतदारसंघ होता खडकवासल्याचा, जिथून त्यांना अतिशय कमी लीड मिळालेला होता. यावेळेसचं मग नियोजन नेमकं खडकवासल्यातलं कसं आहे? आता तुम्ही बिबवेवाडीचा संपूर्ण परिसरात फिरताय, कसं करताय नियोजन? नव्हे तेवढं काँग्रेस आणि शिवसेनेचा एवढं भरभरून, उलट राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस आणि शिवसेना एवढी पुढे आहे प्रचारात, त्याचा खूप फायदा होतोय. रामकृष्ण हरी वाजवत होता. तरुण वर्ग सुद्धा आपल्या या संपूर्ण प्रचारात सहभागी झाले आणि आपल्या सोबत आहे. नव्यानं राजकारणाकडे बघणारी ही तरुण पिढी आहे तुमची. तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय? आणि जेव्हा देशासाठी म्हणून निवडणूक येते, निवडायची वेळ येते, नेता निवडायची, तेव्हा मग या सगळ्या घडामोडींकडे बघताना मग तुमचा विचार काय असतो? आजचा जो यूथ आहे तो बेसिकली या गोष्टीवरती नजर ठेवतो की जे लोक खरंच निष्ठावंत आहेत, ज्या लोकांनी आधीपासून एका पक्षासाठी कष्ट घेतले, आज एवढी मोठी शरद पवारांनी एवढी मोठी टीम उभी केली, बेसिकली तीच लोक आज फुटून दुसऱ्या BJP बरोबर जाऊन त्यांच्याबरोबर जाऊन स्वतःचे जे काले कारनामे आहेत ते लपवण्यासाठी त्यांच्याबरोबर जात आहेत. मग शरद पवार साहेबांनी काय चुकीचं केलं? तर त्यांना एवढं उपमुख्यमंत्रीपद दिलं, काही काहींना मंत्रीपद दिलं, आमदार केलं. तर या गोष्टीचा यूथ खरंच बदला घेणार आणि त्यांना त्यांची जागा दाखवणार. मतदारसंघाचा एकंदर प्रचाराचा काय माहोल आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे. लोकांचं काय म्हणणं आहे हेही जाणून घेतलेलं आहे. मात्र हल्ली प्रचार हा फक्त मैदानावर ग्राउंडवर होत नसतो, तो सोशल मीडियात सुद्धा होत असतो आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर या सगळ्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तर सोशल मीडियात नेमकी काय हवं आहे बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल तीही जाणून घेणार आहोत. आणि अनेकदा त्या भागातले मुद्दे जे असतात आणि विशेषतः विकासाचे मुद्दे जे असतात ते प्रामुख्याने हल्ली चर्चेले जात असतात, ते म्हणजे सोशल मीडियावर. तर त्याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याला भोर तालुक्यातले काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आपल्यासोबत आहेत. त्यांचं या सगळ्याबद्दल नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेणार आहोत. भोरमधल्या विकासासाठी दळणवळण व्यवस्था आणि रोजगार ह्या 2 संधी निर्माण झाल्या पाहिजेत. कारण भोरमधलं युवा वर्ग पूर्ण नोकरीसाठी पुणे शिरवायला शिफ्ट होते. तिथं ज्या काही कंपन्या होत्या त्या बी वाचवण्यासाठी प्रयत्न झालेला नाही किंवा झाला असला तरी तो स्टडी झाला नाही तिथं. तर आणि दळणवळणाचा विषय जो की फक्त STच पुण्याला अपडाऊन होते. भोरमधली 90% जनता ही रोजगारावर पुणे आणि शिरवळ करत असते. तर महत्त्वाचं राजकीय लोकांना आणि लोकांची जनतेची हीच मागणी आहे की रोजगार निर्माण व्हावा आणि दळण वगैरे व्यवस्थित झालं तर ते इतर तालुक्याशी बी जोडला जाईल. रोजगार निर्मिती झाल्याशिवाय इथल्या बाजारपेठेला किंवा ह्याला आर्थिक उन्नती आणि उलाढाल होणार नाही, त्याशिवाय चलनवलन होणार नाही. त्यामुळे विकास निर्माण करण्यासाठी MIDC भोरमध्ये होणे गरजेचं आहे, त्याशिवाय तालुक्याचा विकास होणार नाही. आजपर्यंत भोर तालुक्यातल्या सर्व जनतेला फक्त गाजर दाखवण्यात आलेलं आहे MIDCचं. माझी फक्त कळकळीची विनंती आपल्या न्यूजच्या माध्यमातून त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मुद्दे नुसते घेऊ नका, आमची हेळसांड करू नका. आमचं आजपर्यंत जे योगदान आहे 12 मावळ्याचं, त्याला काहीतरी थोडंफार चीज असेल तर आमच्या इथं MIDC करून आमच्या विकासाला साथ द्या. आणि सर्वसामान्य जनतेला जे इथं लांब नोकरीला जावं लागतंय, पुण्यामध्ये जावं लागतंय, यांना सगळ्यांना इथं नोकरीची संधी मिळेल आणि इथं भोर तालुक्याचा विकास होईल. माझा हा भोर तालुका आहे तो अतिशय सगळ्याच बाबतीत सधन आहे. म्हणजे शेती क्षेत्र वगैरे MIDCचा हा मुद्दा मला मान्य आहे की दादा म्हणतात 32 वर्षापासून ते शिक्के पडलेले आहेत. पण त्या 32 वर्षामध्ये जर पर्यटनाला वाव दिला असता, आपल्या इथं पर्यटन स्थळ म्हणून जर घोषित केलं असतं तर कदाचित MIDCची गरज पण लागली नसती. कारण साईडला असलेला रायरेश्वर किल्ला, खाली उतरला आपण वरंदा घाट ओलांडला की महाड तो घाट, लगेच शिवतरगड. पुन्हा आता मध्ये जे ऐकण्यात आलं की जर अंबाडे गावातनं जर आपण बोगदा किंवा कोरडी पर्यायी व्यवस्था केली असती तर आपल्याला पाचगणी, वाई हे सगळं जवळ पडलं असतं. त्यामुळं तो रस्ता वाचला असता. म्हणजे करायचं म्हटलं तर खूप काही गोष्टी आहेत. MIDC हा मुद्दा अतिशय गरजेचा आहे. कारण रोजगारी, बेरोजगारी, ॲट ए टाईम बंद पडलेले 3 कारखाने, त्यातनं जो लोक बेरोजगार लागले. कारण जे नगदी उत्पन्न आपण जे म्हणतो ते कारखान्यामार्फत येत होतं. इथं शेतकरी वर्गाला नगदी उत्पन्नच नाही आहे, कारण सगळं उत्पन्न शेती क्षेत्रावरती अवलंबून आहे. व त्याला लागणारं धान्य, बियाणं हे नगदीच घ्यावं लागतं. आता ठीक आहे, गव्हर्नमेंट योजना देते, तुम्हाला देते, पण जोपर्यंत ते पीक येत नाही आहे तोपर्यंत लोकांना पैशावरती नगदी पिकावरती म्हणजे नगदी ह्याच्यावरती राहावं लागतं, डिपेंड राहावं लागतं. अशा वेळी मुलं ती बाहेरगावी जातात.
हे कुठेतरी रोखलं पाहिजे. भोरमध्ये महत्त्वाचा मुद्दा रोजगाराचा आहे. मात्र आपण बारामती लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर अनेक विकासाचे मुद्दे हे स्थानिकांकडून मांडले जात आहेत. मात्र आता लोकसभा निवडणुकीत मतदार राजाचा कौल या सगळ्या मुद्द्यांना विचार करून असणार आहे का नेमका काय विचार करणार आहे मतदार राजा हे 4 जूनला स्पष्ट होईलच. दिवसभराचा प्रचाराचा आढावा घेतल्यानंतर आता आपण या बारामती लोकसभा मतदारसंघातली ही निवडणूक यात्रा भोरमध्ये रात्रीच्या वेळेला संपवतोय. पुन्हा एकदा नवीन लोकसभा मतदारसंघात भेटणार आहोत निवडणूक यात्रेत. तोपर्यंत इथेच थांबतोय.